मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा। नमस्कार बालदोस्तांनो, मी श्री राम तळपे, उपशिक्षक, नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग, नाशिक। मित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण नाणे आणि नोटा यांचा वापर करत असतो। म्हणजे व्यवहार करताना, म्हणजे वस्तू विकत घेताना आपण ती वस्तू पैशाच्या स्वरूपात विकत घेतो, म्हणजे पैसे देऊन विकत घेतो। तर या पैशांमध्ये काही नाणी असतात, काही नोटा असतात। तर या नाणी आणि नोटांची त्यांची मोड कशी करायची, म्हणजे नाणी नोटा सुट्ट्या कशा करायच्या, याची माहिती आज आपण इयत्ता 4थी विषय गणित या पाठ्यपुस्तकामधील नाणी व नोटा या पाठामधून अभ्यासणार आहोत। तर यावर काय आधारित उदाहरणे आपण सोडवणार आहोत। चला तर मित्रांनो, व्यवहारासाठी आपण काही नाणी आणि नोटा वापरतो, म्हणजे नाणी नोटांच्या सहाय्याने आपण व्यवहार करत असतो। व्यवहार करतो म्हणजे काय, एखाद्या दुकानामधून जर आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आपण वस्तूच्या मोबदल्यात त्या दुकानदाराला काय देत असतो, पैसे देत असतो। तर हे पैसे म्हणजे जे कागदी पैसे वापरतो त्याला नोटा असे म्हणतात, आणि ज्या धातूचे जे कॉईन्स बनवलेले आहेत त्यांना नाणी असे म्हणतात। म्हणजे आता समोर पहा, या ठिकाणी आपल्याला 500 रुपयाची एक नोट दिसते। 500 रुपये ही 500 रुपयाची नोट आहे, ही 200 रुपयाची नोट आहे, ही 100ची नोट आहे, ही 50 रुपयाची नोट आहे। पहा या ठिकाणी 20 रुपयाची नोट आहे। त्याचबरोबर ही 10 रुपयाची नोट आहे, हा 10 रुपयाचा कॉईन आहे, हा 5 रुपयाचा कॉईन आहे, हा 2 रुपयाचा कॉईन आहे, हा 1 रुपयाचा कॉईन आहे, हे 50 पैसे आहेत, बरोबर। म्हणजे हे साऱ्या नोटा आणि नाणी आपण व्यवहारासाठी, दैनंदिन व्यवहारासाठी वापरत असतो। तर या नोटा वापरत असताना कधीकधी आपल्याला अडचण येते की जेव्हा एखाद्या दुकानामध्ये आपण वस्तू घेतो किंवा एखाद्या कुणाला जर आपल्याला पैसे द्यायचे असतील तर पैसे देत असताना त्याचे कमी पैसे आणि आपण त्याला जास्त पैसे जेव्हा देतो तर त्या जास्त पैसे त्याच्याकडे आपले गेल्यामुळे तो काय करतो, काही पैसे आपल्याला परत करतो, आणि परत करतो म्हणजे शिल्लक राहिलेले पैसे तो परत करतो। मग का त्याने पैसे परत केले, कारण त्याला आपण जास्तीचे पैसे दिले होते, आणि म्हणून का मग आपण त्याला जास्तीचे पैसे दिले, तर तेच पैसे आपल्याकडे सुट्टे नव्हते, बरोबर आहे की नाही। मग सुट्टे नसल्यामुळे त्यांनी आपल्याला त्याचे पैसे काढून आपल्याला काही पैसे परत केले। तर अशा वेळी जेव्हा आपल्याकडे पैसे सुट्टे नसतात तेव्हा ते आपल्याला चेंज करावे लागतात किंवा कधीकधी आपल्याला आईबाबा सांगतात, जा रे बाळा, एवढे 100 रुपये शेजारून मोड घेऊन ये म्हणजे काय, तर मोड याचा अर्थ सुट्टे करणे, म्हणजे हे पैसे सुट्टे करून आण। आपल्याला 100 रुपये सुट्टे करायचे असतात, 50 रुपये सुट्टे करायचे असतात, तर हे पैसे सुट्टे करणे, त्याला चेंज करणं असं देखील म्हणतात, आणि त्यालाच मोड असं म्हणतात। मग पैसे सुट्टे करताना पैसे सुट्टे कसे करतात किंवा त्याच्यामध्ये सुट्टे करून त्याचा हिशोब कसा करायचा, हे आज आपण पाहणार आहोत नाणी व नोटामधून। हे पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 1 रुपयाची मोड करायची आहे। मोड करायची म्हणजेच काय, 1 रुपया आपल्याला सुट्टा करायचा आहे। त्यासाठी आपण पहा, या ठिकाणी हा 1 रुपया आहे। आता या 1 रुपयाची मोड किंवा त्याची सुट्टे आपण कसे करणार आहोत, तर या 1 रुपयाची मोड करताना आपल्याला काय करावं लागतील, 50 पैशाचे किती कॉईन घ्यावे लागतील, 2 कॉईन। म्हणजे हे पहा, हे 50 पैशाचे 2 कॉईन, 50 आणि 50 किती झाले, 100 पैसे, म्हणजेच 1 रुपया झाला। तर ही आहे 1 रुपयाची मोड। हा 1 रुपया आहे आणि हे 50 पैसे त्याची काय झाली, मोड झाली, म्हणजे हे 1 रुपया आपण हा सुट्टा केला। पुढील उदाहरण पहा। पुढे पहा मित्रांनो, आपल्याला 2 रुपयाची मोड म्हणजे 2 रुपये सुट्टे करायचे आहेत। आता आपण पहिल्यांदा 2 रुपयाचा कॉईन घेऊया। हा पहा, हा 2 रुपयाचा कॉईन आहे। तर या 2 रुपयाच्या कॉईनचे आपल्याला सुट्टे करायचे आहेत, ते आपण कोणत्या पद्धतीने करूया, तर पहा, या 2 रुपयामध्ये मला एका मित्राने 1 रुपया दिला आणि 2 50 पैशाचे कॉईन दिले। 1 रुपयाचा 1 कॉईन आणि 50 पैशाचे 2 कॉईन, म्हणजे किती झाले, 50 आणि 50 100 पैसे, म्हणजे हा 1 रुपया आणि हा 1 रुपया, हे या 2 रुपयाची मोड झाली। आणि दुसऱ्या मित्राने मात्र मला 1 रुपयाचे 2 कॉईन दिले या ठिकाणी। तर हे 1 रुपयाचे किती कॉईन आहे, 2 कॉईन एका मित्राने या पद्धतीने दिले, म्हणजे 3 कॉईन दिले, पण 50 पैशाचे 2 आणि 1 रुपयाचा 1, म्हणजेच हे सुद्धा 2 रुपये आहेत। आणि या 2 रुपयाची मोड किंवा हे 2 रुपये मी सुट्टे करताना, चेंज करताना 1 रुपयाचे 2 कॉईन घेतले, ही झाली 2 रुपयाची मोड किंवा 2 रुपये सुट्टे किंवा 2 रुपये चेंज। पुढे पहा मित्रांनो,
मला 5 रुपयाचे सुट्टे म्हणजे 5 रुपये चेंज करायचे आहेत किंवा 5 रुपयाची मोड घ्यायची आहे। आता हा माझा 5 रुपयाचा कॉईन, तर या 5 रुपयाच्या कॉईनचे मला काय करायचे आहे, मोड करायचे आहे। तर एका दुकानदाराने मला 5 रुपये सुट्टे देताना असे दिले पहा, 2 रुपयाचा एक कॉईन, 2 रुपयाचा दुसरा कॉईन आणि 1 रुपयाचा एक कॉईन, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे ते एका दुकानदाराने मला 2 2चे 2 कॉईन आणि 1 रुपयाचा एक कॉईन असे 5 रुपये सुट्टे दिले, म्हणजे 5 रुपयाचे मोड दिले किंवा 5 रुपये हे मला चेंज दिले। दुसऱ्या दुकानदाराने मला यात 5 रुपयाची मोड 1 1चे मला 5 कॉईन दिले। पहा, एका दुकानदाराने 1 रुपयाचा एक आणि 2 रुपयाचे 2, तर एका दुकानदाराने मात्र 1 1 रुपयाचे 5, म्हणजे 1 2 3 4 5, हे पण 5 रुपये आहेत, हे पण 5 रुपये आहेत, हे 5 रुपये आपण सुट्टे केलेले आहेत। एका सुट्ट्यामध्ये एका दुकानदाराने 2 2चे 2 कॉईन आणि 1 रुपयाचा एक कॉईन, तर एका दुकानदाराने 1 1 रुपयाचे 5 कॉईन असे मला 5 रुपये सुट्टे दिलेले आहे। मित्रांनो, आता मला 10 रुपयाचे सुट्टे करायचे आहेत। हा 10 रुपयाचा कॉईन आहे, 10 रुपयाचा कॉईन असेल किंवा 10 रुपयाची काय असू शकते, नोट, तर ही नोट पण असू शकते। तर आपल्याला 10 रुपयाचा कॉईन किंवा 10 रुपयाची नोट आपल्याला सुट्टी करायची आहे। त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, तर या 10 रुपया किंवा नोट किंवा कॉईन सुट्टा करत असताना किंवा चेंज करत असताना 50 पैशाची किती नाणी येतील, तर 10 रुपयामध्ये 50 पैशाची आपल्याला 20 नाणी घ्यावी लागतील। किती नाणी घ्यावी लागतील, 20 नाणी घ्यावी लागतील। 20 नाणी असतील तर ते 10 रुपये सुट्टे होतील। 1 रुपयाची किती नाणी असतील, 10 रुपयामध्ये 1 रुपयाची या ठिकाणी 10 नाणी असतील। त्याचबरोबर 2 रुपयाची किती नाणी असतील, पहा 2 रुपयाची या ठिकाणी जर आपण 1 हे 2 हे 2 हे 2 असे 5 कॉईन जर दिले 2 रुपयाचे, तर पहा किती होतात, 10 होतात। हे पहा 2 4 6 8 10, म्हणजे 2 रुपयाची किती नाणी लागतील आपल्याला, 5 नाणी लागतील, तेव्हा 10 रुपये होतील। पहा 1 2 3 4 5, आणि 2 रुपयाची आता आपण काही नाणी 2 रुपयाची घेऊया आणि काही नाणी 1 रुपयाची घेऊया। तर मी या ठिकाणी 2 रुपयाची 3 नाणी घेतो। मग 2 रुपयाची जर मी 3 नाणी घेतली म्हणजे किती रुपये झाले, हे 6 रुपये, म्हणजे मला 1 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील परत, तर या ठिकाणी मला 1 रुपयाची 4 नाणी घ्यावी लागतील। किती, 4, म्हणजे हे 4 रुपये आणि हे 6 रुपये, म्हणजे पहा हे 6 आणि हे 4, तेव्हा हे किती झाले, 10 रुपये, म्हणजे हे 10 रुपये माझे सुट्टे झाले। आणि याच ठिकाणी मला 5 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील, 5 रुपयाची 2 नाणी घ्यावी लागतील, म्हणजे 5 आणि 5 10, बरोबर, हे 5 आणि हे 5, म्हणजे 5 रुपयाचे 2 नाणी जर घेतली तर माझे 10 रुपये सुट्टे होतील। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 50 पैशाची 10 रुपये सुट्टे करत असताना 50 पैशाची 20 नाणी मिळतील, 1 रुपयाची 10 नाणी, 2 रुपयाची 5 नाणी किंवा 2 रुपयाची 3 नाणी किंवा आणि त्याचबरोबर 1 रुपयाची 4 नाणी किंवा 2 रुपयाची अजून नाणी वाढली तर 1 रुपयाची नाणी अजून कमी होतील। म्हणजे ही 10 रुपयाचे सुट्टे किंवा 10 रुपयाची मोड किंवा हे 10 रुपये चेंज आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो। म्हणजे 50 पैशांच्या नाण्यांमध्ये करू शकतो, 1 रुपयाच्या नाण्यांमध्ये, 2 रुपयाच्या नाण्यांमध्ये, 5 रुपयाच्या नाण्यांमध्येही हे आपण सुट्टे करू शकतो। म्हणजे जी नाणी आपल्याला घेतली ती त्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतील। म्हणजे हे झाले 10 रुपयाचे सुट्टे किंवा 10 रुपयाची चेंज। मित्रांनो, आता आपल्याला 500 रुपयाची नोट सुट्टी करायची आहे। त्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धतीने ही 500 रुपयाची नोट सुट्टी करू शकतो, पहा। सर्वप्रथम 500 रुपयाची नोट मी अशी सुट्टी करू शकतो, 2 200च्या 2 नोटा आणि 100 रुपयाची एक नोट। किती झाले हे, 200 200 400 आणि 1 500, म्हणजे हे 100 आहेत। 200च्या 2 नोटा म्हणजे 400 आणि 100 500, अशाही पद्धतीने मी ही नोट सुट्टी करू शकतो, 500ची नोट। त्याचबरोबर अजून मी दुसऱ्या पद्धतीने ही नोट सुट्टी करू शकतो, कशी, तर 100 100च्या 5 नोटा घेऊन, पहा या ठिकाणी जर मी 100 100च्या 5 नोटा जरी घेतल्या तर या 5 नोटा आहेत 1 2 3 4 5, या 5 नोटांनी सुद्धा हे आपण 500 रुपये सुट्टे करू शकतो। किंवा याच 100 100च्या 4 नोटा आणि त्याच्यामध्ये 50 50च्या 2 नोटा, अशा पद्धतीने सुद्धा मी ही आपली 500ची नोट सुट्टी करू शकतो। त्याचबरोबर मी हीच 500ची नोट अजून वेगळ्या पद्धतीने सुट्टी करेल, 100 100च्या 3 नोटा, 50च्या 2 नोटा आणि 20च्या 5 नोटा, अशा पद्धतीने देखील ही 500 रुपयाची नोट मी सुट्टी करू शकतो। त्याचबरोबर अजूनही वेगळ्या पद्धतीने मी ही 500ची नोट सुट्टी करणार आहे। तर
200ची एक नोट, 100ची एक नोट 300 आणि 50च्या 2 नोटा 400 आणि 20च्या 5 नोटा हे 100 असे झाले 500. अशा पद्धतीने ही 500ची नोट मी सुट्टी करू शकतो. म्हणजे तुम्हाला कोणतीही नोट आता सुट्टी करता येईल. बालमित्रांनो, पुढील उदाहरण पहा. उदाहरण आपण सोडूया. आजीकडे 9 नोटा आहेत. किती नोटा आहेत? 9 नोटा आहेत. त्या सर्वांची किंमत 500 रुपये आहे. तर त्याच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत? तर आपल्याला या ठिकाणी 9 नोटा आजीकडे आहेत. म्हणजे कोणत्या नोटा असतील? तर आजीकडे पहा 100च्या 4 नोटा. म्हणजे किती आहेत त्याच्याकडे? 100 रुपयाच्या 4 नोटा. म्हणजे किती रुपये झाले हे? 400 रुपये झाले, बरोबर. आणि त्याच्याकडं 20 रुपयाच्या 20 रुपये याच्या किती नोटा आहेत? 5 नोटा. 5 नोटा म्हणजे किती झाले? 100 रुपये. आणि याची आता काय करा? बेरीज करा. 400 आणि 100 500 रुपये. म्हणजे अशा प्रकारे हे 500 रुपयाच्या त्याच्याकडे सुट्टे केले तर या 20 रुपयाच्या 5 नोटा आणि 100 रुपयाच्या 4 म्हणजे या 5 आणि 4 9 नोटा झाल्या. एकूण झाले 500 रुपये. म्हणजे आजीकडे ज्या 9 नोटा आहेत त्याच्यामध्ये 100 रुपयाच्या 4 नोटा आहेत. किती आहेत? 100 रुपयाच्या 4 आणि 20 रुपयाच्या 5 नोटा. एकूण नोटा झाल्या 9 आणि एकूण रुपयेसुद्धा झाले 500 रुपये. अशा प्रकारे आजीकडे हे 500 रुपये आहेत. मग उदाहरण सोडवताना पहिल्यांदा आपण असं लिहायचं 100 रुपयाच्या 4 नोटा बरोबर 400 रुपये, 20 रुपयाच्या 5 नोटा बरोबर 100 रुपये. एकूण झाले 500 रुपये आणि नोटासुद्धा झाल्या. आजीकडं 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? 4 नोटा आणि त्याची किंमत आहे 400 रुपये. नंतर आजीकडे 20 रुपये, त्याच्या नोटा आहेत 5 नोटा, त्याची किंमत झाली 100 रुपये. म्हणजे या ठिकाणी नोटा झाल्या 9 आणि त्यांची किंमत झाली 500 रुपये. अशा प्रकारे आपल्याला ही नाणी नोटाची उदाहरणं सोडवता आली पाहिजे. मित्रांनो, पुढील स्वाध्यायामधील जी काही उदाहरणं आहेत ती तुम्ही आता सोडवायची आहेत. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.